संपूर्ण नाव सांगा, तुम्ही काय करता नेमका, तुमची संपूर्ण काय राजकीय सामाजिक ओळख असेल ते अगोदर आम्हाला सांगा. मी मधुकर सुदाम कडू, राहणार बेलपरा, पोस्ट झाशी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. मी जेव्हा मला मतदान चालू झाल्यापासून मी पहिला मतदान केलं शिवसेनेला. त्याच्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला मी BJPमध्ये प्रवेश केल्यानंतर मी पनवेल तालुका उपाध्यक्ष होतो. आता मी स्वाभिमान शेतकरी संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कोकण अध्यक्ष आहे. बरं, मी काय म्हणतो, आज तुम्ही इथे जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचं मुख्य कारण काय, नेमका काय झालेलं आहे म्हणून पत्रकार परिषद? कारण असं आहे की आमच्या गावात एकदम मोठा नेता होता काँग्रेस पक्षाचा, आणि त्याचं कुटुंब आमच्या गावामध्ये मोठं आहे. तर त्या नेत्याने आमच्या सर्व नागरिकांना देवी, आमच्या गावकीची देवी असायची, म्हणजे आपण नवरत्न म्हणतो ना, त्या नवरत्नाच्या मंडपामध्ये 3 वेळा म्हणजे 15 वर्षे एकच शब्द का आजोबांच्या माहिती पद्धतीतला हा देऊळ म्हणजे माझा कुलदेवत आहे. मी जरी निवडून आलो तरी पायऱ्या करीन, नाही आलो तरी करीन, असे 3 वेळेला फसवणूक केली, म्हणजे 15 वर्षे फसवणूक केली. आणि त्याच्याबरोबर मी अपक्ष उभा असल्याने 3 वेळ त्या कुटुंबाने माझ्यावर राग ठेवला. राग ठेवण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेलं गावाला तो त्यांनी काहीच पुरा केला नाही. पण मी साधा एक नागरिक आणि गरीब घराण्यांचा मुलगा म्हणून अध्यक्षपद मिळाच्या अगोदर मी पहिला कोणाला गावात बोललो नाही का मला मतदान करा म्हणून. माझी एक भावना होती का या देवाला जायला माता पिताऱ्यांना रस्ता करावा. असे करता करता मी चालू काम केल्यानंतर हे मोठे नेत्याचे नातेवाईक मला दमबाजी करायचे. दमबाजी करतात असताना मी असते थोड्यादा 20 पायऱ्या एक दिवसात, दुसऱ्या दिवसात 20 पायऱ्या, असं करता करता यांचेच नातेवाईक यायचे, तू आता इथं काम थांबव, इथं मी कमान टाकतोय. आम्ही वेळोवेळी त्यांना बोलायचो तुम्ही कमान टाका, आम्ही काम थांबवतो. असं करता हे काहीच नाही केलं. नंतर आस्ते करून पूर्ण पायथ्यापासून त्या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पायऱ्या नेल्या. काय देवस्थान कुठलं? बैरदेव प्रसन्न. तर कुठला? बैरीनाथ पण बोलतात, बैरदेव पण बोलतात. कुठला? तर तो काम मी पुरा केला. देवस्थान कुठलं एक्झॅक्टली? बैरदेव प्रसन्न, बेलपाड्याचा बैरदेव प्रसन्न, म्हणजे आमचे कोली आगरी कराडी सगळ्यांचा म्हणजे तो कुलदेवत मानला जाते, म्हणजे जागृत देव. तर असे देवाचं काम ज्या व्यक्तीने मोठ्या नेत्यांनी फसवणूक केल्यामुळं, मी छोटे कार्यकर्त्यांनी केल्यामुळे यांचं म्हणजे पूर्ण कुटुंब मोठं असल्याने माझ्यावर पूर्ण यांनी राग ठेवला शेवटपर्यंत. आता मी पूर्ण काम करून सुद्धा त्यावेळेला कमिटी अशी जमायची आमची का प्रत्येक कुटुंबाचे लोक जमायची आणि देवळामध्ये मिटिंग घ्यायची. मिटिंग घेतली का प्रत्येक कुटुंबाला विचारायचं तुमच्या कुटुंबातनं किती लोक देतात तुम्ही कमिटीवर, असं विषय व्हायचं. पण आता या 22 वर्षात असं घडलं आहे का जे श्याम म्हात्रेने जे केलं नाही ते श्याम म्हात्रेचे पोरीने करून दाखवलं कृती म्हात्रेने. कारण 22 वर्षे माझ्या पायऱ्या माता पुताऱ्या चालल्या, आता ते चालत नाही. कारण का यांचा 2 वर्षापूर्वी पण माझ्या पूर्ण मंडप तोरला, वृंदावन तोरल्या, पायऱ्या अर्ध्या तोरल्या. मी गप्प बसलो, काही माझे 2 लहान मुलं आहेत, मला भांडणाला काही वेळ लागणार नाही. पण पोलिसांचं असं मत आहे की कुठेतरी मुलींनी भांडणाच्या अडचणीत यावा, म्हणजे आम्हाला मुलं आतमध्ये टाकायला मोकले. म्हणजे यांना खंडी पुराणा पूर्णपणे पोलिसांची साथ आहे. कारण का माहिती आहे, तृतीय मात्र जाऊन तिथं पूर्ण त्यांची बाजू मांडते आणि पोलिसांच्याकडे आम्ही लेखी कंप्लेंट करायला गेलो. फॅमिली पूर्ण नावं घेतली, समाजकंटकांची नावं घेतली ना, मला 4 दिवस केलवता ठेवला. 4 दिवस केलवता असा ठेवला का साहेब नाही. असं करताना 2 EPI म्हणा होते, एक बदक का बदके असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्याने उलट प्रश्न विचारला मला का, बोलते तुला देवाचं काम करायला सांगायला देव आलता का रात्री का दिवसा आलता बोलतो तुझ्या घरात सांगायला. मग जर अशी जर आपल्या आगरी कोळी समाजात हिंदू धर्मात जर असा एखादा ऑफिसर बोलत असेल तर आपण याच्यावर काय उत्तर द्यायचं म्हणून प्रश्न पडला. नंतर मी PS ला भेटलो. PS ला भेटलो ना, सुर्वे साहेबांना भेटलो. सुर्वे साहेबांनी आमच्या अख्खी फॅमिलीचा फोटो घेतला. अशी फॅमिली म्हणतो मी पहिल्यांदा बघतो एकत्र. मला वाटलं चांगला निर्णय देईल. मी पण आपला 2-3 दिवस गप्प बसलो.
मी पण विषय टाळाटाळ केला. आमच्या गावातनं मला काही निरोप द्यायचे, अरे तुला घरून घुसून नांगटा करून मारणार आहे. मी वाटच बघून होतो मला कधी मारला येतं ते कृती म्हात्रीचे भाऊबंद. तर तो विषय टाळल्यानंतर मी काय विचार केला का मला अशीच नावाशेवच्या पोलिसांनी कोटी तरी पण लावलेली, म्हणजे जवळजवळ आता 27-28 वर्ष होतील आणि हायकोर्टात ती मी जिंकलेली आहे. त्याचा प्रूफ आहे माझ्याकडे. त्याच्यात लेखी असा दिला आहे का नावाशेवा पोलीस स्टेशनवर तुम्ही इज्जतीचा दावा करा. पण आम्ही तो का संबंधितमध्ये मला दोघे भेटायला आला असं काही करू नको म्हणून मी थांबलो. पण आता मी ज्या मी पत्र दिलं आहे ना कमिशनरला, अवैध धंदे माझ्या बायका काय करतात किंवा अवैध धंदे मी काय करतोय याचा मी कोर्टात शहानिशा पूर्ण करून घेणार आहे. न या पोलीस ऑफिसरने नावाशिवायचे जे मला उलट जे प्रश्न केलेत ना त्याने ते कोर्टात चॅलेंज करावं. आणि माझा पण कोर्टात चॅनल आहे माझा का माझा कोर्टाचे न्यायाधीशवर माझा पूर्णपणे आत्मविश्वास पूर्णपणे भरोसा आहे का मला सच्चाचा न्याय मिळणार. तर तुम्ही आता तिथे त्या पायऱ्या तुम्ही बांधल्या होत्या, तुम्ही म्हणतो किंवा कमानी बांधल्या होत्या, त्यावेळी तुम्ही स्वतः गावकऱ्यांना म्हणजे विश्वासात घेतलं होतं का? अहो गावकरी इतका आनंद मला लुटलेला का माझी ज्या वेळेला पायऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा महापूजा ठेवली. महापूजा ठेवल्यानंतर कवाले ठेवले मी, त्या विटनेस पण आहेत एकनाथ माली मी सगळे त्यांचा कार्यक्रम ठेवलेला. आणि पब्लिक इतकी का मला फाटी सुद्धा कमी पडली का ज्याच्या घरी गावात साठा केलेली होती ना फाटी ती सुद्धा गावातनं नेऊन मला जेवण बनवावं लागले. जवळजवळ 450 किलो चावल बनवावं लागले. तर तुम्ही विचार करा किती पब्लिक जेवली सर. आणि तितका 22 वर्षे चांगला असून सुद्धा या लोकांनी गेल्या मागच्या वर्षापासून एक खंडणीखोर आहेत ॲक्च्युली, कारण खंडणीची केस आहे या लोकांवर. हे लोकांकडनं वसुली करून म्हणजे आता तुम्ही गावातला सर्व्हिसला आहे मग तुमच्याकडे येणार आहे तू देवासाठी मदत कर 10 पायऱ्या किंवा 5 पायऱ्या. आता एक पायरीची 8,000 रुपये किंमत ठेवली. मनोहर शेठ भोईर यांनी अक्का शिबिर दिलाय, PP खारपाटलांनी खरीगिरी दिलाय आणि राजेश म्हात्रे आमच्याच गावाला पनवेलला राहतोय त्यांनी पूर्णपणे स्टील दिलाय. तर मग आवरा जर सामान देत असताना राम शेठने 1 लाख रुपये दिले, महेंद्र शेठने 1 लाख रुपये दिले, म्हणजे हे शेठ लोक जे पैसे देतात ना हे आमच्या गावात ॲक्च्युली भांडणं होण्यासाठी देतात. कारण आमच्या गावात पहिला प्रश्न आहे पाण्याचा. पाणी आमच्याकडं 4 दिवसात येते तो पण खदूल आणि पूर्ण पाणी मिळत नाही लोकांना. त्याच्याकडं नाही. आता तुम्ही येता वेळेला बघितली शिव जिल्हा परिषदेची टाकी 3 वर्षे तशीच सुरू चालली, त्या कामाकडे लक्ष नाही. एक चांगलं काम केलेल्यावरच काय यांचं लक्ष आहे मात्र कुटुंबाचा गोष्ट आहे. एकतर असं दिसतं की मंदिराचा विषय म्हणजे एकदम संवेदनशील विषय. आता चांगलं मंदिर होतंय असा त्याचं तुमच्या सगळ्या म्हणण्यावरनं काय लक्षात येतं. एकतर तुम्ही बांधलेलं त्यांनी पायऱ्या तोडल्या बरोबर, कमानी तोडली, वृंदावन तोडलं असं तुमचं म्हणणं आहे. आणि आता नवीन बांधतात, पण नवीन बांधल्यानंतर प्रॉब्लेम काय आहे तो चांगला होता. हो माझा मत काय आहे का मी जे केलं ते पायऱ्या चांगल्या होत्या. मग तुम्ही इतकी देणगी सगळं मटेरियल फुकट घेतला मग तुम्ही माझ्या पायऱ्यांना लागून पायऱ्या करा माझी काय हरकत नाही. पण माझ्या पायऱ्या करायच्या या पोलिसांनी जर त्यांना ऑर्डर केली असेल का बिनधास्तोरा मदत करूचा नावच नाही पाहिजे. सौजन्याने याचा मतलब काय असतं आपण पोराबालांचा न विचार करताना इतका खर्च करतो. पण त्यावेळेला म्हणजे 22 वर्षापूर्वी मी माझा टेम्पो विकला 2 460, सपाटी गाडी विकली 1000 रुपयाची, डंपर विकला, माझ्याकडे प्रूफ सगळेच आहे. आणि असा जर संसार एखादा उद्ध्वस्त करून जर गावासाठी जर देवाच्या कामासाठी चांगला करत असेल ना एखादा 22 का 25 वर्षांत त्यातला जाग येऊन काय याचं नाव नकोच तर असं होतं काय तुम्हीच विचार करा. मला प्रत्येक पत्रकार बंधूंचा इथं मी बोलवल्यावर तुम्ही आलं सगळ्यांचं मी अभिनंदन पहिलंच करायला पाहिजे होतो, माझी चुकी झाली पण तुमचं अभिनंदन आहे. पण या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुमचा म्हणणं काय आहे की एकतर तुम्ही स्वखर्चाने बांधल्या होत्या हां आणि त्यावेळेला गाव तुमच्या सोबत होतं सगळं. ऐका 1 मिनिटं. आणि आता मात्र तुम्हाला डावळला जातो, तुम्हाला श्रेय द्यायचं नाही त्याला, असं तुमचा आरोप आहे. आरोप म्हणजे असं आहे कारण पहिले गाव अख्खा कुशीने अजूनही कुशी नाही गावाला एक खटकलेलं आहे. कारण ही कमिटी गावकीने नेमलेली नाही आत्ताची ना मागची नव्हती. पण हे काय करतात माहिती आहे 2 कुटुंब मोठं असल्याने तुम्हाला मेसेज टाकणार मला मेसेज टाकणार असं करून एका कोपऱ्यात जाणार ना तेच पुन्हा मोबाईलद्वारे प्रत्येकाला मेसेज पाठवणार. तर मोबाईलचा मेसेज सर्वांना समजतं असं काय नाही ना. तुम्ही गावकीत मिटिंग लावा असं काहीच नाही केलं.
किंवा आता मला सुद्धा माझा काम होता यांना बोलवण्याचा मला अधिकार नाही का? म्हणजे मी आवडत बेकार माणूस आहे. मी आता त्यावेळेला जर 60-65 लाख रुपये उद्ध्वस्त करीसल ना त्या पैशावर हे धूल फेकून पैसे कमवायचा धंदा करत असतील तर मी काहीच करू शकत नाही का? मग मी कुठल्याही पोलीस असो कुठलाही ऑफिसर असो मी जितके आपले इंडियामध्ये जितके कोर्ट आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्यापर्यंत जायची माझी फुल तयारी आहे. म्हणून मी काय म्हणतो आता हे जे भैरीदेव देवस्थान ट्रस्ट आहे हे ट्रस्ट अशी स्थापन केलेली काहीच नाही लिगली नाही. आता इलिगली आहे कमिटी नाहीच आहे ना काहीच नाही देवस्थान पहिल्यापासून लिगली नाही. पैसे वसूल करण्यासाठी पावती वगैरे छापली का? अहो काय नाही पावती इकडे बघा आता तुम्हाला मी दाखवतो त्यांचे कसं चालू धंदा. आता हे बघा हे 2 चेक आहे गावकीचा आहे नाव का बघा आतिश महादेव पाटील वैयक्तिक नावावर घेतलं आला लक्षात का? अभय हरी म्हात्रे हे चेक कसले? राम शेट्टी दिलेले आणि राम शेट्टीला पण आम्ही कोर्टात बोलवणार आहोत. हे कशासाठी चेक दिले त्यांनी? अहो देवाच्या कामाला मोजत 22 वर्ष कुठं होते ट्रस्ट नसल्यामुळे ते त्या नावाने दिला नाही त्यांनी नाही काहीच नाही खाजगी आहे. आणि हे लोक काय करतात स्वतःच्या नावावर घेतात आणि घरचा मलिदा भरून पूर्व खातात बायका पुन्हा सुखी द्यायची. बरं मी काय होतो आता याची पावती दिली जाते का म्हणजे पैसे गोळा केल्याची अहो कोणाला? पावत्या कसल्या लिगलीच नाही लिगलीच म्हणजे पावत्या असं मग काय पण ते बनवले का काहीतरी म्हणजे काहीच नाही तरी अहो ते- आता काही बनवले असेल ते माहिती नाही. हे महत्वाचं काय जर त्यांनी पावती बनवली असेल तर आपण धर्मदाय आयुक्तालयात तक्रार करू शकतो त्या संदर्भात. अहो तक्रार कुठे केली ना तरी पहिलं काय विचारतात तुमच्याकडे प्रूफ काय? आता बघा ही माझी कमान आरशीशी लक्षात पूर्ण बघा तर तुम्ही ही कमान आहे माझी आरशीशी. त्यानंतर ही बघा तुरलेली हा हे बघा या देवाच्या पावती कमानी जवळच्या किंवा पूर्वीचा देऊळ वृंदावन मी आहेत त्याने बघा मंडप आहे त्याने बघा हे सगळं उद्ध्वस्त केलंय का? यांना उत्पन्न चालू पाहिजे म्हणजे पूर्वीपासून त्यांचा धंदा सुद्धा त्या देवाच्या नावाशी. तुम्ही कुणाची पावती घेतलेली आहे का? 1 रुपयाची मजत नाही. माझ्या जवळजवळ 250 गुणी या 2 फॅमिली निभावल्या पण आमचा गावाला कोण नाही आला. फक्त 2च वेळेला गावातली महिला मंडळ एक म्हणजे 12 वाजेपर्यंत खरी रीती व्हावला आलती. बरं मधून दादा माझा एकच प्रश्न आहे म्हणजे असं आहे की तुम्ही शून्यातनं ते मंदिर सगळं डेव्हलप करायला घेतलं आहे का? आता त्यांनी ते तुम्ही केलेलं सगळं मोडून नवीन करायला देणग्या घेऊन असंच म्हणणं आहे. असंच आहे. पण त्यांनी आता काय करायला पाहिजे तुमचं काम तसंच ठेवायला पाहिजे होतं. अजून तुम्हाला विश्वासात घेऊन अजून मंदिर जर वाढवत असेल तर देणग्या बिनग्या ह्या सगळी तुम्ही ट्रस्ट करायला पाहिजे होती. एक कमिटी तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे. माझं तुम्हाला एकच विश्वासात मत आहे तर कुटुंब आमच्या गावात 5 आहे. 5 कुटुंबाची मिटिंग लावला पाहिजे की मंदिरामध्ये. पण ह्याला हां असं काही केलेलं नाही. विचार पहिला घेणं गरजेचं आहे गावकीचा. तुम्हाला विचारात घेतलं असतं चार लोकांना विचारात घेतलं तर तो चाललं पण असतं. विषय आमचा झाला. मी तो गेलो असतो मग त्या मिटिंगला मी गेलो असतो. भले माझा तो पद सोडला असता माझ्या बाजूला नागरिक म्हणून मी गेलो असतो. पण असं काहीच काही केलं नाही. याही काय केलं आता या कमांडला काय होतं सांगा. ही कमान मी अशीच होती आणि मी कंप्लेंट करायला गेल्या म्हणून ही रात्री पोलिसांनी सांगितलं ही माझी कमान तोडली. तुमच्या गाव आता काय विरोधात आहे का आता? माझ्या विरोधात कोण नाही. फक्त 4-5 लोक कोणी तृती मात्रीने तयार केलेले लोक बाकी कोणच नाही. हे करण्यामागचं काय नेमकं तुम्हाला काय वाटतं कशामुळे करतात हे लोक? का अहो यांना अपेस प्रत्येक वेळेला मी अपेस देतो ना यांना पुढे जायचं चान्सच नाही कारण हे स्वतःच्या खिशात श्रेय घ्यायचं त्यांना. हां असे फक्त फुकटचा घ्यायचा खर्च नाही करायचा. अहो शिरकोमध्ये होता ना शिरकोमध्ये अध्यक्ष पदाला सुद्धा अख्खा गाव आमचा घेऊन जायचा. त्यावेळेला माझ्या 2 गाड्या न्यायचो मी पोरांना भरून. पण कधी नाश्ता नसेल दिला आम्ही स्वतः नाश्ता करायचो. तर अशा लोकांना शेक कसला मिळवून द्यायचं हे मला त्यांनी स्वखर्चात त्यांच्या बाजूला तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला? माझी तर तीच इच्छा होती ना. उलट त्या पायऱ्याला लागून जर पायऱ्या बनल्या असत्या तर त्यांच्या जायला झाले असते म्हणजे यायला झाले असते. पण उद्या तुमची जर नुकसान भरपाई तुम्हाला जर पाहिजे असेल त्यांच्याकडनं तुम्ही तो दावा का नाही करत? अहो, माझी नुकसान भरपाई करा द्या. जो खर्च तुम्ही आता केलेला आहे अहो, तो द्या माझा आणि तुम्ही काय त्याच करायचं? याही आव्हान काय केलं माहिती आम्ही पायऱ्या सगळा उद्ध्वस्त करून याचा नाव उद्ध्वस्त करून बायका प्रश्न नागरिकावर फिरू मारून. हे चुकीचं आहे. हे हा चुकीचं तर याच्यावर पोलिसांच्या विषयी मी कंप्लेंट केली पण पोलिसांनी घेतली नाही. म्हणून मला कोर्टाचे दरवाजे तोडवायला लागले. कोर्टात गेला का तुम्ही? हा कोर्टात माझ्या उद्या पण तारीख आहे. कुठल्या कोर्टात? आपल्या पनवेल कोर्टात पनवेल कोर्टात. काय दावा टाकला तिथे तुम्ही? दावा टाकलाय म्हणजे अवैध धंदे माझ्या कामाची फुटतूट पोलिसांनी परवानगी कशी दिली. 2 ऑफिसरांची नावं आहे EPI बदल आणि आपला
तर तो दावा तुम्ही कोणाच्या विरोधात केलाय? पोलिसांच्या विरोधात का गाववाल्यांच्या? सुर्वे ते दावा दाखल केला तुम्ही तो कोणाच्या विरोधात? पोलिसांच्या का गाववाल्यांच्या? पोलिसांची नाव टाकली त्या 5 जणांची नावं आहेत. संतोष म्हात्रे, संतोषराम म्हात्रे, आतिश सतीश जगदीश म्हात्रे, आतिश महादेव पाटील, गोरक्षनाथ कडू, सुशांत घरत अशी 5 लोकांची आणि 2 ऑफिसर लोकांची टाकलीत नाव. काही लोकांचं असं एक म्हणणे आम्ही ऐकतो म्हणजे की बाबा तुम्हाला हे चांगलं झालेलं काम पावत नाही मंदिराचं आणि म्हणून तुम्ही हे सगळं मिठाचा खडा टाकता. अहो जर असा जर असेल तर मी इतका खर्च त्यावेळेला केलाय ना. जर त्या पायऱ्यांपासून काय फुटून झाली असेल तर मला विचारलं जातात मी केला नसतं का. तर तुमचा मी अजूनही मी तयार आहे त्या पायऱ्या करायला, पण याही विचारलंच नाही. यांना कमवायचं आहेत ना, कारण हे तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय त्यांना तुम्हाला द्यायचं नाही. हा माझं आता याच्यात बघा नाव आहे पूर्ण सौजन्यने कोण आहे बघा. मग आता हे सौजन्यने मधुकर सुधाम कडू वरती वृंदावन होते ना, त्याच्यात या 2 पत्नींचं माझं नाव आहे. आणि आता त्याच्यात एक प्रश्न असा येतो, तुम्ही जे सौजन्य तुमचं नाव टाकलेलं आहे बरोबर आहे. हा. आता तुम्ही सांगताय गावकीच्या सगळ्या विचाराने आम्ही पहिले हा विषय केलेला आहे. हा. आता म्हात्रे कुटुंबीय आणि कडू कुटुंबियांचा हा वाद आहे. कमानीला नाव तुमचं लागावं हे गावकीने ठरवलं पाहिजे किंवा त्या ट्रस्टीने ठरवायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांना विचारात घ्यायला नाही नाही नाही, तो कसं माहितीये का, हे त्यांचं मत झालं. पण मेन गोष्ट काय आहे, त्या देवाला पायऱ्याच नव्हते, जायला रस्ताच नव्हता. त्यावेळेला मी नवरा बायको खोदाई करत होतो, विंचू चावत होतं, जनावरं येत होती. त्यावेळेला एक लोकांना झटका नाही आली. ना अशाने हा वाद थांबणार नाही असं आम्हाला वाटतं. आता हा वाद थांबणार नाही, कारण ज्या ज्या कोर्टात मला जायला लागेल, ज्या ज्या कोर्टात जाईल पोलिसांच्या विरुद्ध मी शेवटपर्यंत लढेन. तुमची आता मागणी काय आहे? माझी मागणी आहे की माझा काम होता तसा ठेवायचा. यांनी लोकांकडून भीक मागून पैसे वसुली केलीत ना, ते नवीन बांधून दाखवाय. माझा दुसरा काय तुमचा म्हणणं त्यांनी एकट्याच्या जसं तुम्ही एकट्याच्या घरच्याने काय केला हा तसं त्यांनी कुणी करावं. काय केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण ते वेगळं करावं. जागा ती फॉरेस्टची आहे. माझी काय हरकत नाही का, माझ्या बापाची जागा नाही, जागा कोणाची आहे ती? फॉरेस्टची आहे. तुम्ही पण परवानगी नसेल घेतली त्यावेळेला. परवानगी घेतली नाही, पण तो फुटून शासनाने केला तर मी मान्य करत आहे. तो ठीक आहे. तर तुमचं म्हणणं काम जे घोरतोर केलाय ना, त्यांना जिथपर्यंत काय होत नाही तिथपर्यंत मी गप्प बसणार नाही. बाकी मला काय नाही. आणि हे शेत लोकांना मला एक आव्हान आहे का, जर तुम्हाला डोलं असतील तर हे माझे सगळे युट्यूबला कार्यक्रम असतात, लाईव्ह कार्यक्रम असतात. कोणी काम केलंय ना, कोण तो काम करून पैसे खातंय, हे शेत लोक ही सगळे म्हणजे देणगीदार जेवढे शेत लोक आहेत. तेवढ्यांना माझी नम्र विनंती आहे का, प्रत्येक गावात देणगी देवाच्या नावाशी जेव्हा येतात मंगाला, तेव्हा त्याने माणूस पाठवावा आणि कामाची छाननी करावा, मग देणगी द्यावा, अशी माझी त्यांना नम्र विनंती. याला सगळ्यात चांगला उपाय काय की बाबा एखादी ट्रस्ट करावी. हा, तुम्ही करा ना, तुम्ही काय केली? ट्रस्ट करा, त्याच्यानंतर आज जवळजवळ आमच्या गावात मी आमदारकीला उभा राहायच्या अगोदरपासून माझा एकच मत होता, आपल्या गावात ग्रामपंचायत नाही, पहिली ग्रामपंचायत बनवूया. हे मोठे लोकही आमचे काय केलंय, फायदा काय घेतलाय, JNPT ओजीशी आमच्या भागातले आहेत. शे सगळं जाते गव्हाण ग्रामपंचायतला आणि सोनार दसकरला, आम्हाला काय मिळत नाही. त्याकडे का लक्ष देत नाही हे लोक. आणि एवढा मोठा श्याम म्हात्रे नेता होता, किती वेळा क्वेश्चन टाकलेला का बाबा आपली ग्रामपंचायत सेपरेट करूया, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण का, मोठे लोकांच्या हाताखाली लोक पाहिजे ना. 10 लोकांना 20-20 हजार दिलं का मतदानाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जातात, त्याला देत नाही काय नाही, आपली खिशात ठेवतात, त्यांचं घर खर्च चालतंय. आमच्या गावची एकच पद्धत आहे का, महिन्याला जरी इलेक्शन लागला तरी त्यांना चांगली गोष्ट आहे, किंवा महिन्याला यात्रा जर आली तरी त्यांना चांगलं आहे. कारण काय, बारसा असो, सटी असो, लग्न असो, तर साखरपुडा असो किंवा क्रिकेट असो, प्रत्येक शेठ लोकांकडे जाऊन जाऊन आमच्या गावचं नाव या लोकांनी खराब केलं आहे. अहो लोक आमच्या बाजूला बघा जास्त विषयाला चौकशी करा आमच्या गावविषयी. बेलपारावाला काय बोलतात माहिती आहे का, अहो बेलपारची पब्लिक म्हणजे काय माहिती आहे का, बेलपारचे लोक आवडे हलकट आहेत का, पहिला माझा काय आवरा विषय चालतोय. आता मी सगळीकडे फिरतोय, पण काय करणार, लोकच तसे घेतात. वकील कोण आहे तुमचा? वकील उद्या तुमची तारीख आहे, कोण वकील वगैरे नेमले असतील ना तुम्ही? आता माझा वकील हृदयनाथ म्हात्रे इथेच बघतोय, आणि माझं काम सगळं प्रमोद ठाकूर साहेब बघतात आणि राहुल साहेब ठाकूर बघतात. मला काही स्पष्ट सांगलं आहे, कुठेही काही झाला तरी आपण माघार घ्यायची नाही. ही पत्रकार परिषद घ्यायची याविषयी तुम्ही त्यांना सांगितलेलं वकिलांना सांगितलेलं म्हणून नाही ते सांगलं का, वकिलांना कुठली अडचण नको म्हणून त्याही पत्र लिहून दिलेलं.
का पत्रकारांवर यायला नको. चालेल, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.